काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बोलतोय। जे आता सध्यामध्ये या पावसी वादळा कारणाने सिंधुदुर्ग इथं राजकोट किल्ल्यावरची भव्य शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती बसवण्यात आली होती। त्याचं ओपनिंग आपले नरेंद्र मोदी साहेब केले होते। देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते ओपनिंग झाली होती। तर जे काय कामकाज झालं होतं त्या कामकाजावर पूर्णपणे लक्ष घातलेलं नाही आहे। त्याचं जे मूर्तीचं बांधकाम आहे, चौतरा बांधलेला आहे, मूर्ती उभारण्यात आलेली आहे, त्याचं कामकाज कच्चा असल्यामुळं मूर्ती हवामानच्या ह्याच्यामुळे पडण्यात आली। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। पूर्ण देशासाठी, पूर्ण जगावर जिथं मराठी माणूस असतो किंवा हिंदुस्थानाचा कुठलाही माणूस असतो त्याच्यासाठी महाराजांच्या मनात अभिमान आहेच। आपल्या महाराजांचा इतका मोठा इतिहास आहे की तो भारत सोडून बाहेरच्या देशामध्ये सुद्धा शिकवला जातो। आणि आपले हे आजकालचे इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर जे शिवाजी महाराजांचे किल्ले बांधून 350 वर्ष झाली, त्या किल्ल्याच्या बुरुजांना अजूनही कुठली हवा पाणी काही धक्का न लावता अजून थाटामाटात उभारलेले आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही जी मालवणमध्ये उभा करण्यात आली ती केवळ नुसता 8 महिन्यामध्ये पडण्यात आली। हे फार म्हणजे फार चिंताजनक गोष्ट आहे। ह्या गोष्टीचं पूर्णपणे नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र शासनाने पूर्ण दखलंदाजी घ्यावी आणि कॉन्ट्रॅक्टरला योग्य रीतीने ते बांधण्याचं परत एकदा सांगण्यात करावे। आणि जर असं होत असेल तर शिवप्रेमी शिवभक्त गप असणार नाहीत, रस्त्यावर येऊन आंदोलन करतील। आणि दुसरी गोष्ट, ह्या कामकाजाबद्दल सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। ही नम्र विनंती नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही करतो। जर ह्या भागाच्या लोकांना शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असेल तर प्रत्येक हा माणूस, मराठी माणूस असो, कानडी माणूस असो, मुस्लिम माणूस असो, कुठलाही धर्माचा असो, शिवाजी महाराजांचा आदर ठेवून बाळगला जातो ना, तो माणूस प्रत्येक माणूस रस्त्यावर येईल, आंदोलन छेडेल। होईल तेवढा लवकरात लवकर शिवाजी महाराजांची मूर्ती परत एकदा ती आहे त्या पद्धतीने सुंदर पद्धतीने बसवली पाहिजे आणि ती धाक परत एकदा जमवली पाहिजे आणि कुठेही गालबोट होऊ नये ह्या विचारानं बांधकाम झाला पाहिजे। एवढंच माझी नम्र विनंती। आज मंडळीवर दिला का? हा दिलेला आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेला आहे। बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। तर आज इथं आम्ही राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। निवेदनाचा विषय असा की सिंधुदुर्ग जिल्हा राजकोट तालुक्यामध्ये मागल्या वर्षी शिवमूर्ती अनावरण करण्यात आली पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये। तर ती शिवमूर्ती वातावरणामुळे त्या शिवमूर्ती बिघाड येऊन ती शिवमूर्ती कोसळली आहे। तरी त्या शिवमूर्ती पुनर्बांधणी करून पुनर्उभारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आम्ही आज इथे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी जमलेलो आहोत। आज इथं सर्वांच्या उपस्थितीत आपल्या येथील स्थानिक आमदार असो किंवा खासदार असो यांना लवकरात लवकर ह्या पुनर्बांधणी करून पुनर्उभारणी केली पाहिजे आणि ह्या पुनर्मूर्तीचं जे कंत्राट ज्या कोणा कंत्राटदाराला दिलेलं त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। खासदारांना ह्या माध्यमातून